जय श्रीराम. मी वैभव पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. जय श्रीराम मंडळी. तर आता आम्ही लेहकडे प्रस्थान करत आहोत. सर्व मंडळी रेडी झाली आहे. फोटोशूट वगैरे झाला आहे मस्त. जय श्रीराम. जय श्रीराम. या चहा पियाला मंडळी. खूप छान कोरा चहा. आपल्याकडे कोरा चहा म्हणतो ब्लॅक टी. मस्त टेस्ट आहे. वे टू लेह. आता लेहला निघालोय आम्ही सर्व मित्रमंडळी. सर काय सांगाल? आतापर्यंत प्रवास सुखद झालेला आहे. आता लेह बघायला जायचं आम्हाला. सगळे फ्रेश झालेले आहेत. बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो. पुढचा प्रवास पण सुखाचा होईल. बी पॉझिटिव्ह. अमरनाथ यात्रा करून सर्वांच्या तब्येती बिघडल्या होत्या, परंतु आज एकदम फ्रेश वाटतंय. आणि आता लेहकडे निघालोय आम्ही. लेह लडाख भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक सुंदर भाग. समुद्र सपाटीपासून 3500 मीटर उंच असलेलं हे शहर, जिथे दूर दूरपर्यंत डोंगरच डोंगर. आणि अशा या डोंगरातून आम्ही प्रवास करत निघालो अद्वितीय संस्कृती पाहायला. नमकीला पॉइंटवर आलोय आणि आता सर्व मित्रमंडळी फोटोशूट करतायत. इथली आठवण म्हणून सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. चीन आणि पाकिस्तान सीमांना लागून असलेलं हे ठिकाण खरोखरच मनाला भावणार आहे. इथले डोळ्यांना भावणारे मनमोहक दृश्य पाहून आम्ही सर्वजण जणू इथल्या दृश्यांच्या प्रेमातच पडलो. लेहकडे जात असताना आम्हाला वाटेत एक गुरुद्वारा भेटला आहे आणि त्या गुरुद्वारामध्ये दर्शन करत आहोत. तर सर्व मित्रमंडळी डोक्याला जे कपडे बांधतात ते बांधत आहेत. आणि इथला वातावरण जर आपण पाहाल तर खूप सुंदर वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. माझ्या मागे तो गुरुद्वारा आपण पाहू शकता. आणि गुरुद्वारामध्ये उत्तम प्रकारे दर्शन करून त्याच ठिकाणी भोजन पण केलं आणि खूप मला आनंद मिळाला. समीरजी काय सांगाल? 2 शब्द. सत श्री अकाल. सत श्री अकाल. श्रीनगर वरनं लेहकडे जाताना रस्त्यामध्ये पत्तर साहेब गुरुद्वारा आहे आणि इथे खूप पौराणिक महत्व आहे. गुरुदेवजी जेव्हा ध्यानाला बसलेले होते तेव्हा एका राक्षसाने त्यांच्या अंगावर एक मोठासा दगड मारला, परंतु तो दगड गुरुजींना इजा न देता तो मऊ बनला आणि त्याची प्रतिमा गुरुजींची त्या दगडाच्या रूपामध्ये आज सुद्धा या पत्तर साहेब गुरुद्वारामध्ये आहे. आणि खूप सुंदर व्यवस्था मिलिटरी याची पूर्ण देखभाल करते आणि चांगल्या प्रकारे भाविकांना दर्शन त्याचबरोबर लंगरचा सुद्धा आस्वाद घ्यायला भेटतो. वाहेगुरु दी फतेह, वाहेगुरु दी खालसा. सत श्री अकाल. सत श्री अकाल. आम्ही आहोत लेहमध्ये आणि इथला मार्केट सध्या आम्ही आता फिरतोय. जे पॉइंट आहेत आम्ही आता फिरणार आहोत. जय श्रीराम. फलक से मैं सितारे तोड़ के जमीन पे लाऊंगा, इजाजत दे
जहां भी हो तेरी खुशी ले आऊंगा। कोई जगह ना पता जहां न तू हो दिखा, तेरे नाम से शुरू है हर दुआ। तेरे नाम से नाम जुड़ा के, तेरी राह में शाम सजा के, रब तुझको मान लिया जो तेरे संग इश्क हुआ। वो तेरे नाम से नाम जुड़ा के, तेरी राह में शाम सजा के, रब तुझको मान लिया जो तेरे संग इश्क हुआ। शहर में हूँ तूने मुझे बसा दिया। एक बुद्ध टेम्पल आहे, त्या ठिकाणी आम्ही आलोय. काही मित्र मागे आहेत, आम्ही थोडे पुढे आलोय. मंदिरात आम्हाला फॉरेनर फॅमिली भेटली आहे. Mumbai. Nice. I like Mumbai. Very beautiful city. One minute. Okay. Thank you. बुद्ध टेम्पलवर आलोय आणि एक We're from Holland. Hello, nice to meet you. Nice to meet you. Have a good travel. Okay. In Ladakh. Thank you. Ma'am, please introduce. Bye bye. What's your name, ma'am? My name is Noam. Yes. Nice name. Nice to meet you. Country name, ma'am? We go. Country name? Netherlands. We're from the Netherlands. Okay. Nice Thank to you. meet you. Nice to meet you. Thank you. Have a good stay. बुद्धाचं टेम्पल पाहिलं, छान वाटलं, एकदम उत्तमरित्या दर्शन झालं. जय श्रीराम. जय श्रीराम. चला आता पुढचा प्रवास आपण सुरू करूया. इथून
अप्रतिम दृश्य दिसत आहेत. लडाख मधले दृश्य आपण पाहू शकता. अभी ये जो हमने टेम्पल किया इसका नाम कुछ? इसका नाम है ठिकसे मोनेस्ट्री। ठिकसे मोनेस्ट्री। अच्छा, मोनेस्ट्री। ठिकसे मोनेस्ट्री के अंदर जो बुद्धा का बड़ा सा मूर्ति है ना, देखा आपने? हाँ देखा. उसका नाम है फ्यूचर बुद्धा। फ्यूचर बुद्धा. ओके. अभी नेक्स्ट आपको गुरु तांत्रिक बुद्धा दिखाएगा. ओके. चलिए बैठिए. ओके. जय श्रीराम. तर आता आलोय आपण ज्या ठिकाणी 3 इडियट्स पिक्चरची शूटिंग झालेली त्या ठिकाणी आपण आलोय. पाहूया इथे काय आहे पाहण्यासारखं. आपण आताच सुरुवात केली आहे बघायला. काय एवढं काय विशेष वाटलं नाही, पण बघूया काय नवीन पाहायला मिळतं. आता आलोय आपण ज्या ठिकाणी 3 इडियट्स यातली एक इडियट आता आमच्या समोर आहे. कोण? हा काय समोर? अजय भंडारी. अजय भंडारी. 3 इडियट्स 1 2 3. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to wanna grow up once again. आता आलोय आपण सिंधू घाट, जी सिंधू नदी. आता मागच्या वेळेस नाही का आपण पाकिस्तानला पाणी अडवलं होतं, ती नदी सिंधू नदी, त्या नदीच्या घाटावर आपण आलो आहे. बघूया आपण इथे. भारत माता की जय. गंगा मैया की जय. हिंदू माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदू माता की जय. तर आपण माझ्या मागे जी पाहताय ती आहे सिंधू नदी, आणि हे जे माझ्या मागे पाहताय हे आहे सिंधू घाट. तर आता मागे जो हल्ला झाला त्यावेळेस ज्या सिंधू नदीचं पाणी अडवण्यात आलं होतं हीच ती सिंधू नदी जी पाकिस्तानला जाते. तू मुंबई में आ, वापस एक बार सीख ऐसे बनाते हैं और इधर धंधा चालू कर, बहुत फायदे में रहेगा. कितना रे? 100 रुपया. महाग आहे. एक प्लेटचे 100 रुपये. बरोबर आहे. बरोबर म्हणा. डबल लेवल नको त्याला नाही. अजून तिखट टाकलं का? मग तिखट टाकलं. निंबू नाही रे. निंबू एक प्लेट 100 रुपयाला. ह्या 2 गाड्या केल्यात आम्ही. सर जी क्या नाम आपका? सर मेरा नाम अंशुक. अंशुक. अभी आप हमने जो देखा ये पॉइंट का नाम? ये सिंधु घाट बोलते हैं. यहाँ पे लोग सिंधु दर्शन के लिए यहाँ पे फेस्टिवल होता है. लोग यहाँ पे सिंधु का पूजा करने के लिए आते हैं. बहुत सारे लोग आते हैं हर साल में. अभी जून में एक बार हो गया. हर साल आते हैं. 2000 से 3000 लोग, अभी 4-5 हजार तक पहुँच गया. पहले कम आते थे 2000, अभी 5-6-7 हजार लोग हर साल आते हैं. ओके. आप लोग भी आइए, जो भी लोग आना चाहते हैं सबको बुलाइए. ना. ओके थँक्यू. केली खायचा विचार झाला आहे, आणि आता केल्याचा रेट इथे आहे. केली नाही आहेत
दुसरी फळं आहेत ती. फळं आहेत. येताना एका ठिकाणी भेटलेली खाल्ली, खूप छान लागली. आता परत घेतली आहेत. एका ठिकाणी केळ्यांचा रेट विचारला तर 160 का 140 रुपये बोललेत. तर आपल्यापेक्षा जवळजवळ 3 पट जास्त आहे भाव तिथे. ही फळं आहेत, मगाशी खाल्लेली, खूप छान लागतात. मित्रांनो, ऑक्सिजनची जर कमी बघायची असेल, ही चढण बघा. तर तुम्हाला दिसत असेल ही चढण बघा. एवढीच चढण चढलो आहे, पण बोलायला पण त्रास होत आहे. एवढी ऑक्सिजनची कमी आहे. आता आलोय आपण लेह पॅलेस बघायला. आता हिंमत नाही होत पुढे जाण्याची, कसं तरी चाललोय. माझ्या मागे आपण पाहू शकता, काय लेह पॅलेस ना, लेह पॅलेस आपण या ठिकाणी पाहतोय. तर आतमध्ये जाणार आहोत. शूटिंग करण्यासाठी मनाई केली आहे त्यांनी, त्यामुळे बाहेरनं दाखवतोय. ओके, 25 रुपये पावती आहे पर पर्सन. 25 रुपये पावती फाडून राजवाडा बघायला चाललोय. काही जण म्हणत होते खूप दम लागलाय, थकलोय, आम्ही इथे बसतोय. पण आमचे अध्यक्ष म्हणतात की काही विशेष लोकांचेच राजवाडे जतन केले जातात आणि 25 रुपयाची पावती फाडून जर 50 रुपयाचं बोलणं ऐकायला लागत असेल तर 25 रुपयाची फाडूया बरं पावती. आणि बघूया. तर आता बोला. सदर राजवाडा हा आर्किओलॉजी शूटिंग सर्वेच्या अंडर येतो, त्याच्यामुळे काहीतरी वैशिष्ट्य महत्व आहे सदर राजवाड्याला. आणि ही राष्ट्रीय धरोहर आहे, नेशन फर्स्ट म्हणून बघितलं पाहिजे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आता राजवाड्यामध्ये आम्ही चाललोय. हा, हे राजवाडा आणि आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. त्यामुळे आम्ही आता बघतो तुम्हाला. राजवाड्यात व्हिडिओ शूटिंगला मनाई केली, पण फोटो काढू शकता अशी परवानगी मिळाली. आता आपण जे स्क्रीनवर दृश्य पाहताय हे आहे संपूर्ण लेह शहर. तर मित्रांनो, लडाखमध्ये इथले 4-5 स्पॉट आम्ही केले आणि आता ज्या गाड्या केलेल्या इथल्या लडाखच्या, त्या गाड्यांना पेमेंट वगैरे करून आता थोडं मार्केट फिरायचं ठरवलंय. बघूया काय मार्केटमध्ये किंवा काय कसं काय. खूप महाग आहे तिथे वस्तू, पण बघायला कुठे पैसे जातात. बघूया. तर मित्रांनो, पूर्ण दिवस आज लेह लडाख फिरतोय. वातावरण सूट होत नाही आपल्याला, ऑक्सिजनची कमी आहे. आधीच काला होतो आणि आता एवढा काला झालोय ना का बस नुसतं लाल पडत चाललोय. जय श्रीराम. हा आहे लेह लडाखचा मार्केट आणि
आता मी सध्या फिरतोय. छान आहे पण खूप महाग आहे असं वाटतंय मला, आणि आहेच खूप महाग आहेत वस्तू. मित्रांनो, लडाखमध्ये हे हॉटेल आहे पंजाबी तडका. खूप सुंदर जेवण मिळालं या ठिकाणी. अगदी महाराष्ट्रात जी चव आहे त्या चवीचं जेवण या ठिकाणी मिळालं. खाऊन खूप छान वाटलं, कारण आपल्याकडचं जेवण या इकडे मिळत नाही, त्यामुळे जेवणाची जास्त इच्छा होत नाही. पण या ठिकाणी उत्तम प्रकारचं जेवण मिळालं. धन्यवाद. सर्व मित्र तृप्त होऊन आता आम्ही परत आमच्या रूमवर जात आहोत. जय श्रीराम. लेहची एक गोड आठवण म्हणून मस्त फोटो काढले. दिवसभर लेह फिरलो आणि संध्याकाळी हॉटेलवर गेलो, कारण सकाळी लवकर उठून निघायचं होतं पेंगॉंग लेककडे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगातील सर्वात उंचावर असलेलं खारं पाण्याचं ठिकाण पेंगॉंग लेक.